कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ज्ञानदेवाय नमः। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग। ऑडिओ क्रमांक 1 अभंग चरण 1 ते 22। 17व्या अध्यायाचा उपोद्घात। अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू झालेला गीतेतील उपदेश 15व्या अध्यायात समाप्त झाला। पुढचे 2 अध्याय हे परिशिष्ट स्वरूपात आलेले आहेत। त्यातील 16व्या अध्यायात मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने साधकाकडे कोणते गुण असले पाहिजेत व त्याने कोणत्या दुर्गुणांचा त्याग करावा हे भगवंतांनी सांगितलं। ज्ञानदेवाने सांगितले आहे की एवं जन्य जनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे। भगवंतांनी गीतेत अर्जुनाशी संभाषण केले व त्याला 18 अध्यायांनी युक्त अशी गीता सांगितली। हे गीतेचे अध्याय एकातून एक उत्पन्न झालेले आहेत। त्यांच्यात जन्य जनक संबंध आहे, म्हणजे 17वा अध्याय हा 16व्या अध्यायातून निघालेला आहे। ज्ञानदेव गीताध्याय संगती लावताना 18व्या अध्यायात म्हणतात की तयाचेनी साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा हा निरोपू तो 17वा अध्याय येथ। दंभादी 6 दोष हे ज्ञानाशी वैर करणारे आहेत। तो दोषांचा समुदाय कोणता व त्या दोषाने युक्त मनुष्याचे आचरण कसे असते व हे दोष मनुष्याला अधोगतीला कसे नेतात ते भगवंतांनी 16व्या अध्यायात सांगितलं। अर्थातच ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर या दोषांचा त्याग करावयास हवा। हे ओघानच प्राप्त आलं। या दोषांचा नाश सद्गुण संवर्धनातूनच होणार आहे, म्हणजेच हळूहळू साधकाची परमात्म प्राप्तीकडे वाटचाल होऊ लागते। नंतर बोळावा म्हणजे मुक्कामापर्यंत पोहोचवणारा सोबती कोण असेल तर ते शास्त्र आहे आणि तो निरोप भगवंतांनी 17व्या अध्यायात दिला आहे, असे ज्ञानदेवाने 17व्या अध्यायाविषयीचे आपले मत स्पष्ट केलं आहे। भगवंत 16व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात की आसुरी मनुष्य शास्त्रविधीला सोडून स्वतःच्या इच्छेला येईल तसा वागत असतो, त्यामुळे त्याला परमगती मिळत नाही। म्हणजेच ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने शास्त्रानुसार वर्तन केले पाहिजे। आपल्या वर्तनावर शास्त्राचा अंकुश हवा। कोणते कर्तव्य योग्य आहे कोणते अयोग्य आहे याचा निर्णय करण्यासाठी शास्त्राधार पहावा व त्यानुसार वागावे, असं भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं होतं। कारण स्वतःच्या बुद्धीने घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरू शकतात। कारण बुद्धी रागद्वेषादी विकार, आवड नावड, स्वार्थ, मत्सर, नानाविध कामना यांनी प्रेरित झालेली असते। त्यामुळे मनुष्याच्या हातून अनुचित कर्मे होऊ शकतात। तेव्हा शास्त्राधार पाहणे हा उत्तम मार्ग आहे। आता सर्वच लोक काही शास्त्रविधीचे जाणकार असतात असं नाही। सर्वांनीच शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो असंही नाही। परंतु शास्त्रविधी न जाणताही श्रद्धेने कर्म करतात। मग त्यांना त्यांच्या श्रद्धेच्या जोरावर इप्सित साध्य होते की नाही? कारण गीतेनेही अनेक ठिकाणी श्रद्धेवर जोर दिलेला आहे। श्रद्धावंतो न सूयंतो मुंचन्ते तेपी कर्मभिः असे जो भगवंतांच्या वचनाचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने अनुसरण करतो तो सर्व कर्मांपासून मुक्त होतो। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति। म्हणजे असे श्रद्धायुक्त मनुष्य जितेंद्रिय व साधन तत्पर होऊन ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो व त्यामुळे मोक्ष प्राप्तीही करून घेऊ शकतो। पुढे म्हटले श्रद्धावान भजते यो मम समे युक्त तमो मतः। असे जे श्रद्धेने परमात्म्याची भक्ती करतात ते श्रेष्ठ आहेत। किंवा यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम। असे भक्त जर श्रद्धेने भक्ती करत असतील तर त्या देवतेवरची श्रद्धा भगवंतच दृढ करत असतात। श्रद्धाधाना मत परमा भक्त असते तीव मे प्रिय। असे श्रद्धावान भक्त भगवंताला प्रिय आहेत। असे श्रद्धेविषयी गीतेतच अनेक उल्लेख आलेले आहेत। श्रद्धेला भगवंतांनी श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे। मनुष्य श्रद्धेने यज्ञ तप दान वगैरे पुण्यकर्म करत असतो। मग शास्त्राधारे केलेली यज्ञादी कर्मे व शास्त्र न जाणता केलेली कर्मे या दोन्ही कर्मांच्या फळात फरक पडतो का?
असल्यास तो तसा का पडतो हे सांगण्यासाठी 17व्या अध्यायाची गीतेत योजना केलेली आहे. सृष्टीची रचना त्रिगुणांच्या पायावर झालेली आहे. या त्रिगुणांमुळेच श्रद्धा, आहार, यज्ञ, दान वा तप यामध्ये सुद्धा स्वभाव वैचित्र्य निर्माण होते. हे ज्ञान विज्ञानाचे एक अंग भगवंत येथे स्पष्ट करत आहेत. भगवंतांनी 9व्या अध्यायात म्हटलं होतं की जे सकाम श्रद्धेने दुसऱ्या देवांची भक्ती करतात त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक केलेलं असतं. ही श्रद्धा सुद्धा अज्ञानयुक्त कशी ठरते त्याचे कारण सुद्धा या अध्यायातील विवेचनामुळे स्पष्ट होते. ज्ञानदेव या अध्यायावर व्याख्यान करण्याच्या आधी 33 ओव्यांची प्रस्तावना लिहितात. 17व्या अध्यायात ज्ञानदेवांनी सद्गुरूंना जीवाचा उद्धार करणारा गणेश या रूपात प्रस्तुत केला आहे. तत्पूर्वी त्यांनी पहिल्या अध्यायात वाङ्मय गणेश रूपकातून उभा केला होता. तर 13व्या अध्यायात त्यांनी आत्मरूप गणेश अशा सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण केलं होतं. वेगवेगळ्या स्वरूपात सद्गुरु स्तवन करणे हे ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य आहे. 10व्या अध्यायात त्यांनी गुरुगौरव स्तोत्र गायले होते. तर 12व्या अध्यायात त्यांनी गुरुकृपा दृष्टीवर मातेचे रूपक करून योगशास्त्राच्या परिभाषेत ते शिष्याला ब्रह्मप्राप्ती कशी करून देऊ शकतात त्याचे वर्णन केले होते. 13व्या अध्यायात प्रस्तावनेत गुरुस्तवन नसलं तरी आचार्योपासन या पदाचे स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या गुरूंवरील प्रेमाची प्रतीती वाचकांना दिली होतीच. 14व्या अध्यायात संस्कृत प्रचुर शब्दांनी गुरूंचा महिमा वर्णिला होता. तर 15व्या अध्यायात त्यांनी श्री गुरूंची मानस पूजा केली होती. 16व्या अध्यायात त्यांनी श्री गुरूंवर चित्सूर्याचं रूपक करून लौकिक सूर्य व गुरु सूर्य यांच्यात काय फरक आहे ते स्पष्ट केले होते. आणि आता 17व्या अध्यायात त्यांनी श्री गुरूंवर गणेशाचं रूपक केलं आहे. श्री निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु आणि थोरले बंधू. नाथपंथाची दीक्षा व कृष्ण भक्ती त्यांना निवृत्तीनाथांकडून मिळालेली आहे. तसेच आई वडिलांच्या मृत्यूनंतर तेच सर्व भावंडांचा आधार झालेले होते. ज्ञानदेवांची गुरुभक्ती प्रखर आहे हे ज्ञानेश्वरीत आलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या उल्लेखांवरून कळून येते. वास्तविक गीता हा श्री कृष्णार्जुनांचा संवाद. त्याबरोबर धृतराष्ट्राला रणातील वृत्तांत ऐकवण्याच्या निमित्ताने संजय व धृतराष्ट्र हे आणखी 2 पात्रे गीतेत दिसतात. त्यातील धृतराष्ट्र फक्त सुरुवातीच्या एकाच ओवीत दिसतो. नंतर मात्र फक्त संजयच गीतेत वावरताना दिसून येतो. ज्ञानदेवानी ही 4 पात्रे तर रंगवली आहेतच, पण त्या व्यतिरिक्त शिवपार्वती, श्री गुरु निवृत्तीनाथ आणि श्रोते ही पात्रे पण रंगवलेली आहेत. त्यातील श्री निवृत्तीनाथांना एक स्पष्ट व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीत लाभलेलं आहे. निवृत्तीनाथ बंधू व गुरु आहेतच, पण निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरीचा आधारवड आहेत. त्यांच्या आज्ञेने आपण ज्ञानेश्वरीवर टीका लिहित आहोत असं ज्ञानदेवानी वेळोवेळी सांगितलेलं आहे व त्यांच्याकडे कृपेची याचना केली आहे. किंबहुना श्री निवृत्तीनाथच आपल्या मुखाने बोलत आहेत असा त्यांचा भाव आहे. निवृत्ती दासू, निवृत्ती बंधू अशा त्यांनी नाममुद्रा पण घेतलेल्या आहेत. सुखरूप असणाऱ्या निवृत्तीनाथांनीच त्यांना काव्यस्फूर्ती दिलेली आहे. तेच ईश्वर स्वरूप, श्रीकृष्ण स्वरूप व परमात्मा स्वरूप आहेत असंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. तसेच ते ज्ञानेश्वरीचा ज्येष्ठ श्रोताही आहेत. अशी श्री निवृत्तीनाथांची व्यक्तिरेखा ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत प्रभावीपणे रंगवलेली आहे. या अध्यायात त्यांनी सद्गुरूंवर तया नमो गणेंद्रा श्री गुरुराया असं म्हणून गणेशाचे रूपक केलेलं आहे. गजाननाला गणपती, गणेश, गणेंद्र अशी नावं आहेत. गण म्हणजे समूह. शिव व पार्वतीच्या सेवकांना गण हे नाव आहे आणि त्या गणांचा अधिपती असल्यामुळं गजाननाला गण या शब्दावरून आलेली ही नावं आहेत. श्री गुरु सुद्धा गणेंद्र आहेत. येथे पण याचा अर्थ प्रकृती, महत, अहंकार, 11 इंद्रियांचा समुदाय अशा सर्व गणांचा स्वामी सद्गुरु आहेत. परमात्मा स्वरूप सद्गुरु गणेश हे इंद्रियांचे स्वामी आहेत. त्यांची सर्व इंद्रियांवर हुकमत चालते. त्यामुळे ज्ञानदेवाने योजलेले नाव हे सार्थच ठरते. अथर्व शीर्षात म्हटलेलं आहे, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासि, त्वम साक्षादात्मासि नित्यम, त्वम ब्रह्ममयः, सर्वम जगदिदम त्वत्तो जायते. गणेशाची अशी परब्रह्म स्वरूपात स्तुती केलेली आहे. सर्व जग त्याच्यापासूनच निर्माण होतं असं अथर्व शीर्षात सांगितलं आहे. पण केव्हा
ज्ञानदेव सांगतात की सद्गुरु गणेशाची योगमाया जगदरूपी प्रफुल्लित मुद्रेला विकसित करते. त्याची योगमाया जगरूपी आकार दाखवते. त्याच्यापासूनच हे विश्व आकाराला येते आणि मग जीवगण जन्मतात. काही प्रतीत तया नमो जी गणेंद्रा अशा ऐवजी तया नमो जीव गणेंद्रा असा पाठ आहे. त्या जीवरूपी गणांचा नियंता इंद्र तो जीव गणेंद्र. सद्गुरु रूपी परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे विश्व मायेमुळे भासते असे या ओवीत ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. सद्गुरु गणेशाची योगमाया जगदरूपी प्रफुल्लित मुद्रेला विकसित करते. पुढे शंकर सुद्धा गणपतीचे कसे स्मरण करतात ते ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. पहिल्या ओवीत सद्गुरूंचे गणेश रूपाने वर्णन करताना ज्ञानदेवांनी सांगितलं की सद्गुरु रूपी परब्रह्माच्या योगमायेमुळेच सर्व आकार दिसतात. सर्व विश्वाला आकार प्राप्त होतो. सर्व सृष्टी आकाराला आली की त्यात जीवगण जन्मतात. वास्तविक जीव हा शिवस्वरूपच आहे, परंतु आपले स्वरूप विसरल्यामुळं तो स्वतःला शिवापासून वेगळा मानतो व जीव भावात अडकतो. ज्ञानदेव तीच गोष्ट या ओवीत सांगत आहेत. सत्व, रज व तम हे त्रिगुण म्हणजे जणू काही त्रिपुरे, तीन पुरे, तीन नगरी आहेत. त्या जीवत्व रूपी दुर्गात आत्मा जीवभाव कल्पिल्यामुळे अडकून पडलेला आहे. तो शिवस्वरूप आत्मा गणेंद्राच्या स्मरणामुळे बंधनातून मुक्त होतो. या रूपकामध्ये ज्ञानदेवांनी एका पौराणिक कथेचा संदर्भ घेतलेला आहे. हे कथानक शिवपुराण व महाभारतातील कर्ण पर्वात आलेलं आहे. देवासुर संग्रामात देवांनी असुरांचा पराभव केला. दैत्य पराभूत झाले. मग ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली या तारकासुराच्या 3 पुत्रांनी उग्र तपस्या केली. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. तेव्हा त्या तिघांनी ब्रह्मदेवाकडे अमरत्व मागितले. परंतु ब्रह्मदेवाने अमरत्व देण्यास नकार दिला व दुसरा कोणता तरी वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिघांनी 3 तरंगती नगरे मागितली. ही विमानासारखी असणारी 3 नगरे कोणाकडूनही नष्ट होऊ नयेत असं वरदान त्यांनी मागितलं. म्हणजे त्या नगरात राहून त्यांना अमरत्व प्राप्त झाले असते असा त्यांचा विचार होता. ब्रह्मदेवाने ती गोष्ट ओळखली. त्यांनी तिघांना सांगितले की एक ना एक दिवस सगळ्याचा नाश होतोच. जो जीवित आहे त्याचा मृत्यू नक्की होतो. तेव्हा या 3 नगरांच्या नाशाचे निमित्त पण त्याने त्यांनाच सांगण्यास सांगितले. असुरांनी सांगितले की आम्ही 1000 वर्ष या नगरात राहून पृथ्वीवर विचरण करू. ज्यावेळी ही 3 नगरे एकत्र येतील त्यावेळी जो एका बाणानं 3 पुरांचा नाश करेल तो आमच्या मृत्यूस कारणीभूत होईल. हेतू हा की आधी ही 3 तरंगती नगरे एकत्र येण्याचा संभव कमी व त्यातही एकाच बाणाने ती नष्ट करणे त्याहून कठीण. तेव्हा आपल्या अमरत्वाला काही धोका येणार नाही असा त्यांचा विचार होता. या तिघांनी आपल्याला अशी 3 पुरे बनवून देण्यासाठी मयासुराला पाचारण केलं. मयासुरानं त्यांना सोनं, चांदी व लोखंड यांच्यापासून बनवलेली 3 तरंगती नगरे तयार करून दिली. ताराक्षाकडे सोन्याचे, कमलाक्षाकडे चांदीचे व विद्युन्मालीचे लोखंडाचे नगर होते. ब्रह्मदेवाचा वर व अक्षय अशी 3 नगरे प्राप्त झाल्यानंतर ते असुर अत्याचारी बनले. कोणीही त्यांचा नाश करण्यास असमर्थ ठरले. शेवटी देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवानं त्यांना सांगितलं की केवळ महादेवच एका बाणाने या 3 नगरांचा नाश करू शकतील. तेव्हा सर्व देव शंकरांना शरण गेले. भगवान शंकर त्रिपुरासुरांचा वध करण्यास जात असत, पण त्यांना सफलता मिळत नव्हती. विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले नाही आणि त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. मग त्यांनी गणेशाचे पूजन करून त्रिपुरासुरांवर आक्रमण केलं व त्यांची 3 नगरे नष्ट केली. ज्ञानेशांनी त्याच कथेचा संदर्भ येथे घेतलेला आहे. मूलतः शिवस्वरूप असलेला आत्मा त्रिगुणपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला. त्रिगुणांनी वेढला गेल्यामुळे जीवदशेत आला. त्याला त्या त्रिगुणांच्या दुर्गातून सोडवण्यासाठी आत्मारूपी शंभूने सद्गुरु रूपी गणेशाचे स्मरण केले व त्यामुळे तो त्या कार्यात यशस्वी झाला. यातून ज्ञानदेवाने गुरुकृपे वाचून मुक्ती नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यात शिवापेक्षा सुद्धा गुरु कसे श्रेष्ठ ठरतात ते दिसून येतं. दुसऱ्या ओवीचे टीकाकारांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. दांडेकरांच्या मताप्रमाणे त्रिपुरासुरांचा नाश करण्यास गेलेल्या शंकराला कार्यात यश येत नव्हते. जेव्हा त्याने गणेशाचे स्मरण केले
त्यावेळी तो त्रिपुरासुरांचा नाश करू शकला. बाबाजी पंडितांच्या गुढार्थ दीपिकेत व साखरे प्रतीत असा अर्थ दिला आहे की त्रिगुणरूपी पुराणी वेढलेल्या व जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या आत्मारूपी शंकराने जेव्हा गणेशाचं स्मरण केलं तेव्हा त्याची या त्रिगुणांच्या कचाट्यातून व जीवत्वरूपी किल्ल्यातून सुटका झाली. स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीतही साखरे प्रतीप्रमाणेच अर्थ दिसून येतो. ओवी अशी आहे, तया आत्मशंभू लागी लाधे मुक्ती, होता तुझी स्मृती गणाधीश. त्रिपुरासुराच्या कथानकावरून तरी शंकर त्रिपुरासुराच्या वेढ्यात अडकला होता व गणेशाच्या स्मरणाने त्याची सुटका झाली असं दिसत नाही. आणखी कोठे हे कथानक आले आहे ते पाहावं लागेल. पुढच्या ओवीत त्यांनी विरोधाभास अलंकाराने श्री गुरूंचा महिमा गायलेला आहे. शंकरांनी जेव्हा गणेशाचे स्मरण करून कार्याला हात घातला तेव्हा ते यशस्वी झाले. त्याप्रमाणे सद्गुरु रूपी गणेशाच्या कृपेने आत्मशंभू त्रिगुणाच्या नगरात अडकलेल्या जीवाला सोडवण्यास समर्थ होतो. त्यामुळे शिवापेक्षा सद्गुरु श्रेष्ठ ठरतात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्यावेळी तराजूत घालून दोघांची तुलना केली तेव्हा सद्गुरु गणेशाचे पारडेच वरचढ ठरले. आता श्री गुरूंचे गुरुत्व श्रेष्ठ ठरले म्हणजे मग जड पदार्थ पाण्यात बुडायला हवा हे ओघानच येतं. परंतु गुरु गणेंद्र गुरुत्वाने युक्त असले तरी ते मायारूपी जळात मात्र जहाजासारखे तरंगतात. इतकेच नाही तर ते इतरांनाही तारून नेतात. मायाग्रस्त जीवांना तारून नेणारे ते तारूच आहेत. पहिल्या 2 ओव्यामध्ये ज्ञानदेवाने गणेंद्र व त्रिपुर यांचे रूपक केल्यावर ते पुढच्या ओवीत वक्रतुंड हे नाव कसं सार्थ आहे ते सांगतात. ज्ञानदेव सद्गुरूंची गणेश स्वरूपात स्तुती करत आहेत. हे गणेंद्र आहेत व त्यांच्याच कृपेमुळे आत्मा शंभू त्रिगुण त्रिपुरात अडकलेल्या जीवाची सुटका करतो हे सांगितल्यावर ज्ञानदेव त्यांचं वक्रतुंड हे नावही कसं सार्थ ठरतं ते सांगत आहेत. गजाननाची सोंड वक्र आहे. उजव्या बाजूकडे अथवा डाव्या बाजूकडे वळलेली आहे अशी मूर्ती आपण पाहतो. ज्ञानदेव सांगतात की जे सद्गुरु गणेशाचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्यांना तो वक्रतुंड दिसतो. वास्तविक ज्ञानदेवाने पहिल्या अध्यायात म्हटले होते की तोची शुंडा दंडू सरळ, त्याची सोंड सर्वांसाठी सारखीच आहे. म्हणून पुढे म्हणतात की ज्ञानी लोकांसाठी मात्र तुझी सोंड सरळच आहे. वक्रतुंड याचा व्युत्पत्तीनुरूप अर्थ होतो वाकडे तोंड असणारा. मनुष्य अनिष्ट गोष्ट प्राप्त झाली की तोंड वाकडे करतो. कदाचित आपले स्वरूप न जाणणारा मूढ मनुष्य पाहून गजानन आपले मुख फिरवतो असाही अर्थ त्यातून निघू शकतो. सद्गुरु रूपी गजाननाच्या सोंडेला वक्र व उजू अशी परस्पर विरोधी 2 विशेषणे वापरून ज्ञानदेवानी विरोधाभास दर्शवलेला आहे. अज्ञानी माणसांना त्याची सोंड वक्र दिसते तर ज्ञानी माणसांना ती उजू म्हणजे नीट सरळ दिसते. पुढे त्यांच्या दृष्टीचं वर्णन करताना म्हणतात की सद्गुरु गणरायाची दैविकी दृष्टी म्हणजे देवस्वरूप असलेल्या या गणरायाची दृष्टी सामी आहे म्हणजे त्याचे डोळे बारीक आहेत पण तिचे सामर्थ्य किती अगाध आहे. ती दृष्टी उघडली की विश्व जन्मास येते आणि मिटली की विश्वाचा संहार होतो. आणि ही डोळ्यांची उघडझाप हा सद्गुरु गणेश अगदी लीलया करतो. त्याला त्यासाठी काही आयास पडत नाही. डोळे उघडणे व मिटणे हे सर्वांसाठीच सहजच घडत असणारी गोष्ट आहे. पण सद्गुरु गणेशाच्या दृष्टीच्या उघडझाप करण्यात ब्रह्मांड उत्पन्न करण्याचे व त्याचा लयही करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. नंतर ज्ञानदेवाने त्याच्या कानांचं वर्णन केलं आहे. सद्गुरु गणेशाचे 2 कान त्यांनी प्रवृत्ती व निवृत्तीच्या ठिकाणी कल्पिले आहेत. त्यापैकी एक प्रवृत्ती रूपी कान जेव्हा हा गणेश फडफडवतो त्यावेळी त्याच्या गंडस्थळावरील सुगंधाने युक्त असा मदाचा वारा वाहू लागतो. त्या सुगंधाकडे जीवरूपी भृंग आकृष्ट होतात. जणू हे काळे निळे भृंग म्हणजे नीलकमलेच असावीत असा भास होतो. जणू हे जीवभृंग नीलकमलाने गणपतीची पूजाच भरतात. प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याकडे असणारी प्रेरणा. जीव कर्मांकडे आकर्षले जातात. त्या कर्मांची फळे त्यांना आकर्षण घेतात, प्रलोभन दाखवतात. उदाहरणार्थ स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ करणे वगैरे. मनुष्य फलेच्छेने कर्म करण्यास प्रवृत्त होतो. पण ज्ञानदेवानी येथे वेगळे रूप दिलेले आहे व हे भुंगे म्हणजे जणू कमळ पुष्पे कल्पिलेली आहेत व आपल्या कर्मांनी जणू त्यांनी या सद्गुरु गणेशाची पूजा केलेली आहे, स्वतःलाच अर्पण केलेलं आहे आणि अशीच खरी पूजा व्हायला हवी. ज्ञानदेव 18व्या अध्यायात पुढे म्हणतात
की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय परा तोषा लागे म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. हे वीरा अर्जुना, सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. स्वकर्मरूपी पुष्पाने केलेली पूजा सद्गुरु गणेशाला, आत्मराजाला, परमात्म्याला आवडतेच आणि अशीच पूजा खर तर अपेक्षित आहे. नंतर हा सद्गुरु गणेश निवृत्तीरूपी कान फडफडवतो. त्यावेळी ती बांधलेली पूजा विस्कळीत होते. आहारणे म्हणजे बांधणे आणि विधुळणे म्हणजे विस्कळीत होणे, उधळणे, नाश पावणे असे अर्थ दिलेले आहेत. जणू काही जीवभृंग फलेच्छेने कर्म करतो म्हणून हा गणेश दुसरा निवृत्तीरूपी कान हलवतो आणि ती बांधलेली पूजा उधळून लावतो व मोकळ्या शरीराने राहतो, शुद्ध स्वरूपात राहतो असा अर्थ दांडेकर व गूढार्थ दीपिके दिलेला आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मग हालताच निवृत्ती हा कान पूजा विसर्जन होय तेव्हा. निवृत्ती रूपी कान हल्ला की ती पूजा विसर्जित होते. साखरे प्रतीतही पूजा विसर्जित होते असाच अर्थ दिलेला आहे. पूजा उधळली जात असेल तर जीव फलेच्छेने कर्म करत असल्यामुळे हा गणेश निवृत्ती रूपी कान हलवून ती पूजा उधळून लावतो असा अर्थ होईल. पण जीव जर स्वकर्म कुसुमांनी पूजा करत असेल म्हणजेच फलाशा व अहंकार सोडून स्वकर्माने पूजा करत असेल तर ती अशी नित्य पूजा करण्यासाठी पहिली फुले निर्मल्य म्हणून काढून ती पूजा विसर्जित करेल. थोडक्यात निरहंकारी वृत्तीमुळे ज्ञान उत्पन्न होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होईल व गणेशाच्या सत्य स्वरूपाचे त्याला दर्शन होईल आणि ते शुद्ध स्वरूप हाच अलंकार त्याला शोभून दिसेल. सद्गुरु गणेशाकडे जेव्हा जीवभृंग आकर्षिले जातील तेव्हा ते फलेच्छेने कर्म करणार नाहीत आणि त्या फलेच्छेने केलेल्या कर्माने ती खरी पूजा ठरणार नाही. तेव्हा निष्काम कर्माने जीवभृंग पूजा करतात व विसर्जित करतात असाच अर्थ योग्य वाटतो. निष्काम कर्माकडे असलेली प्रवृत्तीच हळूहळू निवृत्ती निर्माण करते. पुढे ज्ञानदेव या गजेंद्राच्या नृत्य विलासाचे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू. ज्ञानदेव सद्गुरूंचे गणेश रूपात वर्णन करत आहेत. गणेशरूपी सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळं तेच विश्वाचे निर्माता ठरतात. परमात्मा मायेचा आश्रय करतो त्यामुळे या जगताचा त्याच्याच अधिष्ठानावर भास होतो. ही माया म्हणजे जणू त्या सद्गुरू गणेंद्रांची पत्नी आहे. तिचा लास्य विलास म्हणजेच तिचा नृत्य विलास जगताचा आभास निर्माण करतो. तिला ज्ञानदेव वामांगी म्हणतात. पत्नी ही पतीच्या वामांगी मानलेली आहे. धर्मकार्यात तिचे स्थान पतीच्या वामभागी असते म्हणून वामांगी माया म्हणजे जणू गुरु गणेंद्राची पत्नीच. त्यामुळे सद्गुरु गणेंद्र म्हणजे जणू अर्धनारी नटेश्वरच. त्या मायेचा स्वीकार केल्यामुळे जगताचा आभास निर्माण होतो. ती जगाला मोहवते. जणू काही ते तिचे आकर्षक नृत्यच असते. सद्गुरु गणेशही तिच्या नृत्याला तांडव नृत्याने साथ करून नाना प्रकारच्या नृत्य कला दाखवतो. तिने दाखवलेल्या जगताच्या आभासाला त्याचीही साथ असते. गणेश आणि त्याची माया म्हणजे शिव व शक्ती आहेत. ज्ञानदेव अमृतानुभवात सांगतात की जया एका सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. या उभयतांच्या राहण्याचे एकच ठिकाण आहे. दोघे जण एकाच प्रकाशाचे लेणे परिधान करतात आणि एकाच अनादीपणाने दोघेही नांदतात. एकाच परब्रह्माच्या अस्तित्वावर प्रकृती व पुरुष या कल्पना आहेत. म्हणजे दोघांमध्येही एकाच ब्रह्म चैतन्याची सत्ता आहे. म्हणून ती दोघे एकाच चित प्रकाशाने प्रकाशली गेली असल्यामुळं एकाच प्रकाशाचे लेणे लिहिलेली आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. ही एकत्र नांदणारी द्वयी हे जगदाभासाचे कारण आहे. माया ही वामांगी आहे, वाम मार्गाने चालणारी आहे. त्यामुळे तिच्या पकडीत सापडलेले जीवही वाम मार्गाचे आचरण करतात व स्वतःच स्वतःचा नाश करून घेतात. त्यावेळी सद्गुरु गणेश शंकरांसारखे तांडव नृत्य करतात व तिच्या या लास्य विलासाची जीवाला पडलेली भुरळ पुसून टाकतात. अशी या सद्गुरूंची कला अनुपम आहे असाही अर्थ या ओवीतून सूचित होतो. मायाग्रस्त जीवाला मुक्त करण्याचे महत्वपूर्ण काम सद्गुरू करतात. या मुक्तीसाठी सद्गुरू कोणता उपाय योजतात? ज्ञानदेव सांगतात की सद्गुरू गणेश ज्याच्याशी सोयरीक करतो
नाते संबंध जोडतो तो मनुष्य इतर सर्व नाते संबंधाला मुक्तो. सद्गुरू शिष्य म्हणून एखाद्याचा स्वीकार करतात, मग त्यांच्यात गुरु शिष्याचं नातं दृढ होतं. हे नातं दृढ झालं की शिष्य इतर व्यावहारिक नात्यामधून मुक्त होतो. जसे ज्ञानदेव स्वतः निवृत्तीनाथांशी शिष्यपणाने जोडले गेले आणि मग बंधुत्वाचं नातं लोप पावलं. निवृत्तीनाथ त्यांच्यासाठी केवळ आचार्य राहिले. श्री गुरूंना जगतबंधू असं म्हणतात. जगताचा बंधू तो जगतबंधू. जो बंधू या नातेसंबंधाने जोडलेला असतो तो आपल्या बांधवांचं कल्याण इच्छितो. तसेच गुरु सर्व जगताचे कल्याण इच्छितात, म्हणून ते जगतबंधू ठरतात. ही एक नेहमीची जगतबंधू या शब्दाची व्युत्पत्ती आहे. ज्ञानदेव या शब्दाची व्युत्पत्ती वेगळ्या प्रकारे करतात. बंधू म्हणजे बंध, जगतबंधू म्हणजे जगताचा बंध. जगत हे चंचल अस्थिर असूनही त्यांनी निर्माण केलेला बंध मात्र दृढ असतो. जीवाला तो तोडून टाकणे शक्य नसते. सद्गुरू हे बंधन नाहीसे करतात, बंधनातून सोडवतात, म्हणून ते जगतबंधू आहेत. कारण ते मोहाच्या बंधनाचा ठाव ठिकाणच उरू देत नाहीत. ज्ञानदेवाने या शब्दाची केलेली व्युत्पत्ती व त्याचे विवरण हे वेगळंच आहे. हाच विचार ज्ञानदेव पुढच्या ओबीतही व्यक्त करत आहेत. तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू.